विठ्ठल आवडे प्रेम भाव। इत्यं यत भयो शास्त्र सन्मतीन पुनिताया पाशुपताध्यायुधादितस्थितं दण्डमुण्डं धारयते यत्त्रिशूलादिस्थितपारनिर्भयो कैलासाधिपतयो येन गिरिजापतय सर्वस्थितानां लंबोदरादितात जनम यत्पुनितां सर्वशास्त्रो सन्मताति जायते पुनित सर्वस्थिताति जयो त्रिनयनादि नमो नमः त्रिनयनादि नमो नमः त्रिनयनादि नमो नमः। विठ्ठल विठ्ठल कृपया कॅमेरावाले बसा खाली। आता मागच्या ज्या शापन जळून जातात विणेकरी इकडे आले असते तर छान झालं असतं। आजच्या लोकांना त्रास होते। आजच्या दिवस मी खाली म्हणलं पकवादे पण खाली पाहिजे होते पण आता राहू द्या। विठाला 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 मला काही अडचण नव्हती फक्त मागच्यांना दिसावं याच्या करता। विठाला 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 हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकोने दे हरी। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा मागणीपर प्रसंगातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग। विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा आहे। या अभंगाद्वारे तुकोबराय ब्रह्मांडाच्या मालकासमोर मागणी मागतात। वारकरी संप्रदायांचा दंडक आहे। आजच्या कीर्तनकारांनी मागणी पर अभंग घ्यावा या जुनाट लोकांनी लावून दिलेली परंपरा आहे। ज्यांनी पायी पायी जाऊन कीर्तन केले, कन्या आंबाड्या घुगऱ्या खाल्ल्या, कन्या भाकरीवर कीर्तन केली, पायी जाऊन कीर्तन केली। त्या काळात दक्षिणा पण जास्त नव्हती तरी पण त्यांनी नियम सांभाळले। आता आमच्यासारख्या टपराच्या गाडीत बसणाऱ्यांनी जरा नीट रस्त्यानं चलावा म्हणजे विटेवरचा मालक आमचं बरं करीन। विठाला विठाला या भंगाद्वारे मालक मागणी मागतात। देहूतले मालक खरं तर मागणं हा वारकरी संप्रदायाचा धर्म नाही। काही मागणे आम्हानोचित वडिलाची रीत जाणत सो। मागच्यांनी आतापर्यंत काही मागितलं नाही याच्याकरता ही लोक मागत नाहीत पण आजची जी मागणी आहे का देवाला देण्यासाठी त्रास नाही। हेची व्हावी माझी आस, आस म्हणजे अपेक्षा आवड। काय असे जन्मो जन्मी तुझा दास हे जगदानंद कंद जगतपते भगवान परेशा मी तुझा दास व्हावा। दास कोणाला आवडत दास हो। 72च्या दुष्काळात त्या सासू सासऱ्यांनी आमाप कष्ट केले, संपत्ती कमवली। त्या सासू सासऱ्याची श्रीमंती सुना तुपात बुडून खात्यात पण तिला वाटत नाही सासू सासऱ्याचा दास हो। तिला वाटते पटकन सासू जावा, पटकन सासरा जावा आणि किल्ले आपल्या हातात यावा। म्हणजे ज्यांनी प्रॉपर्टी कमवली आपल्यासाठी त्यांचा दास वाटत नाही, त्यांचा इतका नालायकपणा आहे। इथं प्रत्यक्ष तुकोबराय, नामदेवराय, चोखोबराय, नाथबाबा, सावता महाराज, शेणा महाराज, रविदास महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखुबाई, कबीर महाराज ही सगळी जण विटेवरच्या मालकाचा भगवान काशीतल्या मालकांचा दास होऊ इच्छितात। जन्मोजन्मी तुझा दास देवा मी आजीवन तुझा दास झालो पाहिजे। पुन्हा पंढरीचा वार करी वारी चुकोने दि हरी, मी तुझा वारकरी झालो पाहिजे
आणि एकही वारी चुकता कामा नये. किती जरी दक्षिणा दिली तर वारी प्रसंगात कीर्तन करणार नाही देवा. तिकडं वारी सुरू असल्याच्या नंतर इकडं कीर्तन करणार नाही असा हेत या संतांचा होता. आमचा मित्र कीर्तनकार झाला, वारीवर मस्त बोलतो आणि तिकडं वारी सुरू असल्यावर इकडं म्हातारे कोथारे मेले की श्राद्ध आणतो. त्याला म्हणलं याच्यानंतर वारीचा अभंग घेत जाऊ नको, गाडी पुलाखाली जाईन. विठाला विठाला नित्य तुमचा वारकरी झालो पाहिजे. कशा करता? संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. तिथे आले की सर्व संतांची संगती होती आणि मग तिथं आनंदाला काही पारावरच नाही. याच्याकरता मी तुझा वारकरी झालो पाहिजे. शेवटची मागणी, चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिदान. आणि देवा त्या पवित्र पापणाशिनी चंद्रभागेचं मला स्नान घडावं, मला हे देऊन टाक. ही साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. झालं कीर्तन. विठाला मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने चालत असलेली ही जुनाट परंपरा भगवान शिवजींचं अधिष्ठान आहे. यावर्षी गावकऱ्यांनी, मला असं वाटतं ही इकडचाच कोपरा जागा होती तेवढीच आणि मंदिराच्या पाठीमागून थोडंसं जाता येत होतं. हजारो ट्रॅक्टर इथं टाकून लेवलिंग करून एवढा मोठा समाज बसेल. गावकऱ्यांनी किती मोठं योगदान, एवढे मोठे श्रम घेतले आणि एवढा मोठा परिसर असा प्रशस्त केला. आज असं वाटतंय की भीमाशंकरावर आलोत की काय आपण. इतकं गोड वाटतंय. म्हणून गावकऱ्यांना द्यावे तितके धन्यवाद. आज बघा माणसं वरी त्या याच्यावर पण बसले, रोज नसताना नाही करत तिथं, त्या याच्यावर पण बसले. सावकाश बसा निष्ठ तन बाळांनो. विठाला विठाला रोजच्या कीर्तनाला आलं पाहिजे. काय बाळाच्या कीर्तनात का बंडलं गवसतेत का काय, रोजची रोज आलं पाहिजे माणसानं. सगळे कीर्तन करण्यानं बरं आहे तुकोबारायचं चिंतन सांगते. आजच का गर्दी करावं. विठाला विठाला म्हणून गावकऱ्यांना द्यावे तितके धन्यवाद. सब देवों के बाबा भगवान शिवशंकर माझ्या शिवशंकरांचं इथं अधिष्ठान आहे. गोड अशा सुंदरशा गव्हाळ रंगाचा वर्ण ज्या पाषाणाचा आहे, ज्याला हजारो वर्ष आयुष्य आहे, असा कणखर पाषाणाचं गोड असं माझ्या भगवान शिवजीच्या मंदिराची उभारणी केली. आणि त्या शिवजींच्या कलशारोहणाच्या कार्यक्रमानिमित्त यावर्षी मोठी भावयुक्त अंतकरणाने, फार मोठ्या श्रद्धायुक्त अंतकरणाने एवढा मोठा उत्सव तुम्ही गावकरी मंडळी करता. वैजापूर गावाचं नाव लालाजी, वैजापूर ग्रामस्थांच्या वतीनं चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह. गावात जेवढ्या नावाची मंडळी असतील तेवढ्यांना मनपूर्वक प्रणाम. कशा करता? माझ्या शिवजींचा उत्सव करता. याच्याकरता मला आमंत्रित केलं म्हणून नाही, मला रोजच कीर्तन आहेत. रोज 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 दमलोय आता. विठाला विठाला शिवजींचा उत्सव करता. याच्या करता कारण सांगू, मी काय एवढं तुमचं वर्णन करतोय. माझ्या भगवान शिवशंकरामुळे मला कीर्तन करण्याचा योग आला. बुवा पंढरी बुवा शिंदे गुरुजी, आमचे ते पलीकडचे शंकर गुरुजी आणि वरी बसलेले महाराष्ट्राच्या मातीतलं ख्यातनाम गायन क्षेत्रातलं रत्न आमचे झेंडेकर गुरुजी. आपल्याला सगळ्याला जर हे भजनात योग आणला असेल तर माझ्या शिवजींची कृपा आहे. भगवान शिवशंकरांनी ही जर स्थापना केली नसती राजे हो, तर आम्हाला कीर्तन करता नसतं आलं. करता जरी आलं असतं तर करू दिलं नसतं. इतकं लक्षात ठेवा. वारकरी संप्रदायात उभं 9 लोक कीर्तन करत होते. ती बसून, या कीर्तनाला बसून म्हणता येणार नाही. बॉयलजन क्रॅक आहे म्हणून बसावं लागते. कंबर बांधून कीर्तन करते त्याला उभी परंपरा म्हणतात. आणि बसून कीर्तन करणारी 9 लोक आहेत. त्याच्यापैकी 1 नंबरचे वक्ता आहेत मुनिश्री शुकाचार्य. 4 ब्रह्मवेत्यांपैकी एक नंबरचे वक्ता. बाकी उभं राहून जी कीर्तन परंपरा आहे ती माझ्या संत शिरोमणी नामदेवरायांची आहे. आणि त्या परंपरेला शिक्कामोर्तब केलं माझ्या भगवान शिवजींनी.
शिवजींनी शिक्कामोर्तब केलं, एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव वारकरी संप्रदायाची स्थापना भगवान शिवशंकरांनी केली. हे पैठणच्या मालकांचं वाक्य, हे गिरगावच्या बाळूचं नाही राजो, किंवा आयऱ्या गैऱ्या एखाद्या 2-4 अभंग पाठ करणाऱ्या पुरचुंड्याचं नाहीये. हे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं वाक्य. त्यांचा अधिकार इतका मोठा होता राजो, त्यांच्या पत्नीचे लुगडे धुण्यासाठी 36 वर्ष पंढरपुरातला मालक त्यांच्याकडे होता. एवढ्या मोठ्या अधिकार संपन्न महात्म्यांचं वाक्य आहे. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव वारकरी संप्रदायाची स्थापना भगवान शिवशंकरांनी केली. आणि त्या माझ्या भगवान शिवजीमुळे या महाराष्ट्रातल्या सर्व बहुजन समाजाच्या लोकांना कीर्तन करता येतंय, पखवाज वाजिता येतो, भजन करता येतंय, प्रवचन करता येतंय, रामायण सांगता येतंय, भागवत सांगता येते, आदी करून शिवपुराण सांगता येते. याची एकमेव जर ताकद कोणती असेल तर ती भगवान शिवशंकरांची आहे. आणि त्यांचा उत्सव तुम्ही ग्रामस्थ मंडळी करता, म्हणून तुम्हाला प्रणाम. आपला अमूल्य वेळ खर्च करून धकाधकीच्या युगामध्ये, या इंटरनेट युगामध्ये कोणी रिकामं नाही राजे हो. प्रत्येकाच्या पाठीमागं वाऱ्यासारखा वेग आहे, असे सारखं विचलित आहात. आणि त्याच्यामध्ये या संकीर्तना करता, धर्मा करता, विटेवरच्या मालकाचं, काशीतल्या मालकांचं चिंतन, ज्ञानोबाराय तुकोबारायचा जयघोष ऐकण्याकरता तुम्ही अमूल्य वेळ खर्च केला. म्हणून माझ्या आळंदीतल्या मालकांच्या उकोक्तीनुसार तुमच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. आजच्या कार्यक्रमाला या परिसरातलं, आध्यात्मिक क्षेत्रातलं, धर्मानां पवित्रो धर्म संन्यासो पवित्र रक्तांबर स्थित भयो जायते कृपा विन्यासो भीष्मतुल्य सर्व स्थितो अधिष्ठितम लोकत्रये, असे सद्गुरू आत्मानंदजी गिरीबाबा, बाबांच्या चरणी गिरगावकरांचा साष्टांग प्रणिपात. या परिसराचं आध्यात्मिक क्षेत्रातलं अत्यंत फार मोठं गोडस वैभव आहे. दत्त जयंतीच्या कार्यक्रमात लाखो पात्र उठावी, 1000-2000चा विषय नाही, लाखो पात्र उठावी अशी आत्मयता आणि तळमळ आदरणीय सद्गुरू बाबाजींची आहे. आणि ते मोठ्या आनंदाने या संप्रदायात वर्णी लावतात. खरं तर ही लोक महिमेत जीवन जगणारी लोक असतात, यांना गरज नसती इकडे तिकडे फिरायची. कारण रक्तांबर असतं तेवचे, वासनेला विस्तू लावणारी माणसं आहेत, कामाला विस्तू लावणारी माणसं आहेत, अत्यंत महिमेमध्ये जीवन जगणारे, याच्या पलीकडे सांगायचं तर मस्तीत परमार्थ करणारी माणसं आहे ती. तरी पण तुमच्या आमच्या सामान्य लोकांमध्ये ते येऊन मिसळतात. म्हणून बाबाजींच्या चरणी पुनश्च प्रणाम. विठाला सप्त्याला मार्गदर्शक लाभलेले आमचे आदरणीय शेळके महाराज आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. तारखेच्या संदर्भात ज्यांनी मला संपर्क केला, नामदेव फर्निचरचे सर्वा आमचे विकासजी जयस्वाल ते सुद्धा आले, ते सतत संपर्क करत होते, त्यांना धन्यवाद प्रणाम. मला वाटतं यजमान नरशीचे आहेत ना आजचे, ते पत्रिका पाहू. आजच्या कार्यक्रमाचं यजमानपद ज्यांच्याकडे आहे असे आदरणीय श्री विश्वनाथ तुकारामजी कदम, नरशी नामदेव, या तुकारामजींना द्यावे तितके धन्यवाद. तुमच्यामुळे या पवित्र प्रांगणामध्ये मला ज्ञानोबाराय तुकोबारायचं नामचिंतन करण्याचा योग येतोय. तुकारामजी तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. विठाला विठाला विठाला. कॅमेरावाला एक विनंती, तुम्ही कॅमेरे लावत जा पण कीर्तनाच्या अभंगाचं कडवं टाकत जा. तुम्ही कसल्याही घाणेरड्या ॲड टाकता, त्याच्यावर वरचं टायटल बदलता, संप्रदायाचा अपमान होतो. उद्या ते टायटल बघत असताना मधलं कीर्तन कोणाचं चालू आहे, उद्या आमची लोक खिल्ली उडवतात, याची दक्षता घ्या. तुम्ही कितीही कॅमेरे लावत जा, गिरगावकराच्या हौदात सध्या तरी कोणी हात घालायचा नाही. मी तुम्हाला कधीच नाही म्हणणार नाही, किती लावा, पण संप्रदायाचा अपमान करू नका, हीच तुम्हाला कळकळीची विनंती. आणि जर संप्रदायाचा अपमान केला तर लक्षात ठेवा, मग तो विटेवरचा मालक आणि काशीतला मालक उभा आहे, याला तर 11 डोळे आहेत ह्या मालकाला. मुख एक असल्याच्या नंतर 3 डोळे आणि पंचानन असल्याच्या नंतर 11 डोळे. ह्या मालकाला 11 डोळे येतं, त्या मालकाला 2 डोळे येतं. आणि इतक्या डोळ्यातून कसे वाचतात? म्हणून कधीही संप्रदायाचा अपमान करू नका, तुम्हाला विनंती. विठाला विठाला विठाला. हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. का दास्य तो करायचं पंढरपुरातल्या मालकाचं? तुकोबाराय का मागत असताना मुद्द्यावर येतो राजे हो. एका व्यक्तीनं
आईच्या बाबतीत एक शब्द वापरला, त्या व्यक्तीचं नाव आहे अरुण. अरुण अरुण आणि गरुड विंता नावाच्या स्त्रीचे पुत्र आहेत. ह्या 13 जणी महर्षी कश्यपांच्या पत्न्या होत्या. पुराणात ऐकलं असेल तुम्ही. कश्यपाला पत्न्या 13 होत्या. त्याच्यापैकी कद्रू ही सापांची आई होती, विनता ही पक्ष्यांची आई होती. पंढरपुरातला विटेवरच्या मालकाचं दास्य तो का शिकारतात तुकोबरा याचा मुद्दा सांगतोय. या विनतेने महर्षी कश्यपांचे चरण धरले आणि आपल्या पती परमेश्वरांना प्रार्थना केली, स्वामी मला 2 अपत्य असे व्हावे, मला 2 पुत्र असे व्हावे, मला 2 लेकरं असे व्हावे, त्यांचा त्रिलोक्यात झेंडा लागावा. कसा पुत्र झाला पाहिजे? पुत्र क्या बात है. असला गुंड पुत्र झाला पाहिजे, टाटरीन वायरच वारणारा नाही. सरडाजी आहा, कसला गुंड की त्रिभुवनानं त्याचं नाव उचललं पाहिजे. प्रकाशरावजी बीडकर त्रिभुवनात नाव उंचलं पाहिजे. असले पुत्र वकील साहेब. आज सरकारी वकील आहेत, पुढं काय बोलायचं, चुकलं फाकलं तर लगेच फाईन आपली. विडाला विडाला आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण वैजनाथ महाराज. वा वा वा, गावाचंच नाव आहे तुमचं तर. हा काय गप्पळी झळकतीनं आपलं तुपलं ओळखीती लगेच म्हणले माय मामाचं गाव आहे. पाहाय का, हो ना, मी नाव गेलो मो गेलो वड्याला. हे असं असतं बघा, पहा काम. आमचे वैजनाथ महाराज गोड कीर्तनकार आहेत आणि एका मोठ्या परंपरेतलं रत्न, नामनिष्ठ रामकृष्ण नामाची धारणा या परिसराला शिकवली. अशी वैकुंठवासी नामनिष्ठ जे श्रीराम बाबा, त्यांचे नातू सुद्धा आदरणीय पुरुषोत्तम महाराज आहेत. महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम. बरीच काही असतील वारकरी, क्षमा असावी, मला सगळ्यांची नाव पाठ नाहीत, सगळ्यांची नावं घेतली अशी गृहीत धरा. विडाला 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 म्हणे मला असा पुत्र झाला पाहिजे. पक्षीना असल्यामुळं 2 अंडे दिले. लक्ष्मी हे तुला 2 अंडे. साऊंड सिस्टीम छान आहे, जरासा बेस कमी करा, इको कमी करा, कडक करा, देव चांगलं करीन तुमचं. ह्या शिखरापेक्षा उंच नेन देव तुम्हाला. वाढवा गिरगावकराचा आवाज जरासा. म्हणे मला 2 पुत्र पाहिजे. 2 अंडे देऊन टाकले आणि सांगितलं, लक्ष्मी एवढ्या एवढ्या टायमाला या अंड्याला छेद द्यायचा. जन्मोजन्मी तुझा दास, पंढरपुरातल्या मालकाचं दास्यत्व का करायचं. दिले ते अंडे, पण अल्पसंतुष्टपणा होता थोडासा. काय होतं, जुन्या लोकांचं मत आहे, शिजूस तर दम आहे पण निऊस तर दम नाही. जीभ भाजली तरी भातमाधा टाकायचला, जळण न जीभ सुमळ्या, दमान खात जाय जरसं निऊ दे, अशी एक जुनी मत आहे. तसं मालकाने इतक्या पवित्र अंतकरणाने तपश्चर्या केलेला मालक होता. ते का गुटखा खाणारे, का तंबाखू खाणारे, का बिड्या वाढणारा मालक होता. असला थोडा मालक आहे. कश्यप म्हणजे सामान्य गोष्ट म्हणावं लागेल का. विश्वाची निर्मिती ज्याच्यापासने, कश्यपाला दिती आणि आदिती नावाच्या 2 पत्न्या होत्या. एकीला देव झाले आणि एकीला राक्षस झाले. सामान्य असेल ती व्यक्ती. विला तांबरा वेली झाल्या वेकीला, काष्टाला नावाच्या स्त्रीला झाडं झाले, विंता नावाच्या स्त्रीला पक्षी झाले, कद्रू नावाच्या स्त्रीला सर्प झाले. अशा नाना प्रकारच्या विश्वातली सर्व सृष्टी ज्या 13 बायकांपासून झाली, अशांचा पती कश्यप महाराज. सामान्य असतील का ते. आणि त्यांनी प्रसादात दिलेली ती अंड होती. फोडा अमक्या वेळाला, पण अल्पसा भाव. 1 अंड ठरलेल्या वेळेला फोडलं
त्याच्यातून पूर्ण शरीराचे गरुड जन्माला आले. पंढरपुरातल्या मालकाचा दास का, याच्यावर बोलते वाक्य नीट ऐका. आणि हे कांड कमी कालात फोडलं. त्याच्यात अरुणाचा जन्म झाला. दोन्ही लेकरं किती विद्वान सांगू. एका मुलानं पंढरपुरातल्या मालकाला भगवान विष्णू परमात्म्याला पाठीवर घेतलं, त्याचं नाव गरुड. सामान्य येते लेकरू, सामान्य सामान्य. आमचा एक पाहुणा होता, आता रिटायर झाला, मंत्र्याच्या गाडीवर होता, सरकारी ड्रायव्हर, मंत्र्याच्या गाडीवर. तो ते बोलूच देत नव्हता, मी मंत्र्याच्या गाडीवर, मी मंत्र्याच्या गाडीवर, मी मंत्र्याच्या गाडीवर. त्याला म्हणलं बेटा मला काय इतकं तू सांगू नको, मला काय चोंभाळायचा नाद नाही कोणाला. मी त्याला चोंभाळीत असतो ज्याच्यात फार मोठी ताकद आहे. मंत्री असो, आमदार असो, खासदार असो, महाराज असो, कोणी असो, व्यापारी असो, कोणी असो, यायला बटणं दाबून ज्या दिवशी मारायचं त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि त्या जगाच्या बापाला ज्यानं पाठीवर घेतलं ते किती मोठा असेल याचा तर विचार केला पाहिजे. किती मोठा असेल ते, किती मोठा. राहू दे म्हणलं बाबा, तुही ड्युटी गेली, आता तुला कोणी विचारित नाही रिबिन कापायला, पण आता तुला त्या ताफ्यात येऊ देतात का. आणि तुझ्याचा ड्रायव्हर होता ते पडलं ना, हा ते बसला आता बायकोपाशी शिरा खात. आणि काय खरं तू कशाला वजन सांगायला आणि कशाला बोलायला तू गिरगाव. ते म्हण तुम्ही असंच बोलतात. मी म्हणलं लोकायत बोलू जाऊ नको, बैठकीत तरी बोलूच आहे. आणि काय यांचं वर्णन करा. विश्वाचा मालक आहे. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, राहील यहंता मग कोठे. झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हालत नाही त्याला पाठीवर घेतलंय. आणि एक कोण सांगू तुम्हाला राजू, आपल्या लाईटचं जर बिल नाही भरलं तर MSEBीचा हेल्पर येतो आणि मीटरचं कनेक्शन कट करतो. आहे का नाही असं शारदाजी, होतंय का नाही असं. कट करतो बाबाजी, लाईनमॅन येतो आणि ते मीटरचं कनेक्शन कट करतो. आपण म्हणतो बापू हे 2,000 घे पण जोड बरं. तो चांद पाशा असतोय. ते कनेक्शन कट करणारा कोणी, चांद भाषा, रफिक भाई, अहमद खान. ए भाई ये ले भाई ये 4,000 ले, आप बच्चे की शादी है थोड़ी दिन में. असं मला हिंदी येत नाही पण चला तस काय घे ना वा, मा पोराचा वाढदिवस आहे बापा, मग हे 4,000 घे. चांद पाशाच्या पाया पडला. आणि ज्यानं आयुष्यभर आपल्याला बिल मागितलं नाही, किती भडवी लोक येतो, किती हरामखोर लोक येतो, किती नालायक लोक येतो, त्याला बिल द्यायचं काम नाही. प्रातान्विनियोगो भास्करो तेजो कांती यत पार निर्जायते हृदयस्तो नामने भास्कराधी नमो नमा. सूर्यनारायणा तुम्हाला नमस्कार इतकं म्हणायला काय लाज वाटते राजू आपल्याला. आयुष्यभर ज्यानं बिल घेतलं नाही राजू, आयुष्यभर बिल घेतलं नाही, त्याच्या प्रकाशाची ताकद सांगू तुम्हाला. विश्वातल्या कुठल्याही जीवसृष्टीची वाढ सूर्याच्या प्रकाशाशिवाय होत नाही. सूर्याच्या प्रकाशाशिवाय होत नाही. तुम्हाला एक गुरुजी होते, आम्हाला देशपांडे सर होते चारठणला. जनार्दन विद्यालयाला शिकलो मी 7वी पर्यंत. पुढं नाही शिकलो, दर्शक जाऊ द्या, काय आता काय मला अडचण नाही आणली देवाने. पण जे पोरं शिकायले ते मग नका पाहू. माया नशिबाचा जोर त्याचा कुंदा खांदी चोर. तुम्ही शिका, तुम्हाला बस स्टँडला फुटाने इकावं लागते, मग ऐकतांत शिका. शिक्षण वाघिणीचं दूध हे राजो. या इंटरनेट जगामध्ये जगायचं असेल तर अभ्यास अत्यंत गरजेचा आहे, नाही तर नालायक माणसं तुम्हाला चुरगाळून जातील. विद्वत्ता फार गरजेची. शिका शिका शिका. तर गुरुजी सांगायचे मुलांनो, वृक्षाची वाढ सूर्याच्या प्रकाशाशिवाय होत नाही. मग त्यांनी आम्हाला प्रयोग सांगितला एक, तुम्ही 15 दिवस एक झाड हॉलमध्ये लावा. हॉलला सोन्याचा मुलामध्याला वकील साहेब सोन्याचा पत्रा ठोकला हॉलला आणि मध्यभागी झाड लावलं. 7-8 दिवसानं झाड वाकलं. कोणीकडे वाकलं माहिती आहे? जिकडं खिडकी आहे तिकडं वाकलं. खिडकीतून प्रकाश येतो का त्या दिशेला झाड वाकत होतं. याचा अर्थ आहे हे वृक्ष सुद्धा प्रकाशाशिवाय वाढत नाही. परवाल मागच्या 3 महिन्यापूर्वी हॉस्पिटलला गेलो. डॉक्टरनं इथून जर सरकतं काढ इतकं कशात तरी टाकलं. म्हणले तुम्हाला एक अडचण आहे. म्हणलं कोणती अडचण? मरतू काय गिरगावकर? नाही म्हणले मरत गिरत नाही, गोळ्या गिळ्या काय नाही. ज्या दिवशी कीर्तन नाही त्या दिवशी सकाळी 1.5 घंटा उन्हाल बस जा, बनेन काढून गच्चीवर बस जा, बनेन शर्ट काढून उन्हाल बस जा, लुंगी लावून पाय शेकले पाहिजे उन्हानं. म्हणलं साहेब आता ते डबल तपासा बरं.
मी 17 दिवसाच्या नंतर गेलो म्हणले तुमचा रोग गायब झाला. कशाने गेला? सूर्याच्या प्रकाशाने गेला. काय ताकद आहे त्याच्या प्रकाशात, काय ताकद आहे राजो. आपण त्याला हात जोडत नाहीत, किती मूर्खपणाचं टोक आहे. आणि त्या सूर्याचा प्रकाश जगाला देण्याची ताकद कोणात आहे? सूर्यात नाही राजो. ज्याच्यात ताकद आहे त्याला अरुण म्हणतात. म्हणून सकाळच्या काकड्यात शंकरबुवा अरुणोदय झाला म्हणतात. उठा अरुणोदय पाठांतरे मार. उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजिनला. हो चौघडा वाजत होता. कशाचा? काकडा आरती समयाचा, महाद्वारी वैष्णवजन. ही सगळी पूजा सामुग्री आधी घेऊन सुरवर आधी करून सगळे जण तिथे येतात. कधी? अरुणोदय झाल्याच्या नंतर. उठा सूर्योदय प्रकाश झाला, पुरावाच नाही. उठा अरुणोदय प्रकाश झाला. अगोदर अरुणाचा प्रकाश आणि मग सूर्याची किरण येत असतात. जगाला प्रकाश द्यायची ताकद या अरुणात आहे. आणि तो अरुण नावाचा मुलगा एके दिवशी तो मुलगा जन्माला काही ठराविक दिवसाच्या अगोदर जन्माला आणला. म्हणून पाय अर्धे होते वकील साहेब आणि पंख सुद्धा अर्धे होते. राग आला आणि रागाच्या भरात एक चुकून शब्द आईसाठी गेला. माझी माय, तो चूक केल्यामुळे दादाचं शरीर पूर्ण झालं ग, पण माझ्यासाठी तू चूक केल्यामुळं माझं शरीर अर्धच झालं. माय, तुला एके दिवशी सवतीचे भांडे घासावं लागतील. द्यायला नव्हता पाहिजे शाप असा माईला, पण गेला अरुणाच्या तोंडातून शाप. नंतर पश्चाताप झाला. पण करता काय राजो, एखादी चूक झाली झाली झाली, शाप पडला. कालांतरानं अरुणाच्या लक्षात आलं आपण आईच्या बाबतीत चुकून बोललो, करावं काय. अथांग प्रयत्न केले, वाटेल त्या साधना केल्या, पण शाप संपत नव्हता. अरुणाला एका व्यक्तीनं सांगितलं तीर्थयात्रा करा. सगळ्या तीर्थयात्रा केल्या. वाराणसी गया, पाहिली द्वारका, परिणय तुका पंढरीच्या, सगळे तीर्थ पाहिले. 349 गंगेचं स्नान केलं. हो, नेपाळ नावामध्ये गंडकी नेपाळ नावाच्या देशात गंडकी नावाची गंगा आहे, तिथं गेले. वंग देशामध्ये चर्मनवती नावाची गंगा आहे. त्या वंग देशाचा राजा भारतातला 1 नंबरचा सिंह होता. त्या सिंहाचं नाव होतं कर्ण. महाभारतात 4 सिंह, त्याच्यातला 1 नंबरचा सिंह कर्ण होते. भीष्माचार्याला सुद्धा 1 नंबर नाही, कर्णाला 1 नंबर होता. कारण कर्ण सगळ्या गोष्टीत परिपूर्ण होता. कर्णासारखा सुखाचा संसार कोणाचा झाला नाही. कर्णासारखी सात्विक आणि सदाचारी बायको पंढरपुरातल्या मालकाला भेटली नाही, काशीतल्या मालकाला भेटली नाही. या दोघी बी एकदा एकदा मालकावर रागावल्या होत्या. दोघी पण एकदा एकदा
काशीतल्या मालक मालकीन सुद्धा रागवल्या, पार्वती आईसाहेब रागवल्या आणि मालकाची परीक्षा पाहण्यासाठी भिल्लिनीचं रूप घेतलं होतं. भिल्लिनीच्या पाठी लागे लागे पंचानन ग, भिल्लनीच्या पाठी लागे लागे पंचानन ग. केली 4 वेळेला चूक. पंढरपुरातल्या मालकीन तर वैकुंठातून खाली आल्या, राधेचं त्याचं जमणं गेलं, खाली आल्या, चुका केल्या महाराज, पण जीवनात रस्वदीर्घ इतकी चूक संसारात केली नाही. अशी वृषाली नावाची कर्णाची पत्नी होती, वंग देशाचा राजा होता. चर्मनवती नावाची गंगा, तिथे 14 दिवस स्नान केलं. चर्मनवती स्नानो तर्पणो अरुणो भयजायिता अधिष्ठितम मखेशोयम व्रतेषु संचन जायते. हे नाना प्रकारचे यज्ञ केले तिथं, पण पाप संपलं नाही. 7 समुद्राचं स्नान केलं, पाप संपलं नाही. एका व्यक्तीने सांगितलं, गरुडजी, जम्बूदीपात पंढरपूर नावाचं गाव आहे. जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव गा, धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव गा. चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया. विठू पाटील आणि त्या जम्बूदीपात जा, तिथल्या चंद्रभागेचं स्नान करा, तुमचं पाप संपल. अरुणानं सांगितलं, एवढे तीर्थ पाहिले, त्या तीर्थात काय असेल? तर त्या व्यक्तीला विचारलं, कसं जाऊ? वारकरी होऊन जावं लागल तुला. होईन भिकारी पंढरीचा वारकरी, वारकऱ्याच्या वेशात जावं लागेल. आणि मग सूर्यनारायणाला सांगितलं, हे प्रकाश देवता, जन्मोजन्मी तुझा दास, का मालकाचं दास्यत्व मागितलं तुकोबारायने, याचा पुरावा देतो तुम्हाला. आणि भगवान सूर्यनारायणाला सांगितलं, प्रभो, आतापर्यंत मी तुमचा रथ हाकलाय, एक दिवस पड केली नाही आणि तुम्हाला आदला मागितला नाही. आदला, कवडी, दमडी, खडका, लालपई, डबल पैसा, हे जुने पैसे आहेत. साधे 4 आणे मागितले नाही देवा तुम्हाला. आता एकच देऊन टाका, मला पंढरपूरची वारी करायची, मला तुमच्या आशीर्वादानं माणूस करा. तथास्तु. माणूस केलं, पण लंगड झालं. कारण अरुणाचं शरीर कसं होतं? पायार्धे आणि पंखार्धे होते. म्हणायला पाहिजे होतं ना की मला पूर्ण शरीराचा माणूस करा, तोंडातून शब्द पडला, अर्धावट शरीर झालं, हात तुटके आणि पाय तुटके, ओळख्यासारखं शरीर झालं. सांगितलं, अरे अरुणा, आधी म्हणला असताच पूर्ण शरीर, मला वाटलं तुम्ही देताल प्रभू. नाही रे, तोंडातून शब्द पडला, झाला तू आता वारी करणार आहे. कशी करशील रे वारी? तुला पाय नाहीत. लोटांगण घेत जाईल. वाशिमला एक महात्मा होऊन गेले लोटांगणी बाबा म्हणून, त्यांच्या अंगाचे सगळे कातडे जात होते, इतके पंढरपूरला लोटांगण घेत जात होते ते. मग तसे आमच्या अरुणानं लोटांगण घालीत 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 निघाला. जन्मोजन्मी तुझा दास सांगतो. एका तीर्थावर आले, तिथल्या तीर्थानं अरुणाकडे पाहिलं. कोण आपण? मी भगवान सूर्यनारायणाचा सारथी अरुण आहे. मानवी शरीर कशा करता घेतलं? विटेवरच्या मालकाची वारी करायलो. लोटांगण घेत 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 चाललो. पांढरं शुभ्र धुळीनं माखलेलं शरीर तीर्थ उद्भवलं आणि त्या तीर्थानं स्वतः स्नान घातलं. दया आली त्या तीर्थाला. विटेवरच्या मालकाच्या दर्शनाकरता अरुण चाललाय. का त्या तीर्थानं अरुणाला स्नान घातली? त्या तीर्थातलं पाप संपत नव्हतं. ते तीर्थ लोहदंड नावाच्या तीर्थात आंघोळीला गेलं. ते लोहदंड नावाचं तीर्थ पुंडलिकरायाच्या समोर आहे. त्या तीर्थानं स्नान केलं आणि त्या तीर्थाचं पाप संपल्यामुळं पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्याला ते तीर्थ स्वतः आंघोळ घालीत होतं. शंकर सांगे ऋषी जवळी, सकल तीर्थे माध्यान काळी, येती पुंडलिका जवळी, करती आंघोळी वंदिती चरण. माझे भगवान शिवशंकर सांगतात ऋषीमुनींना, इतकी त्या तीर्थाची ताकद आहे. पुढे पुढे चालत होते. एके दिवशी त्या तीर्थ उद्भवलं आणि गरुडाला आवाज दिला, गरुडा, तुला वाटतंय काही? वाटतंय तुला काही? अरे तुझा भाऊ वारकरी होऊन पंढरपूरची वारी करतोय, अंगाची कातडे गेलीत, त्याला हातपाय नाही, लोटांगण घालीत जातोय, तुला मदत करता येत नाही. तीर्थाचं ऐकिलं, काही देवदेवतेचं ऐकिलं, आवाज गोड, आणि स्वतः गरुड आपल्या भावापाशी गेले. अरुणा, थांब बाळा. लोटांगण घेता घेता थांबले. डोळे भरून आपल्या भावाला पाहिलं. दादा आलास? आलो. पण
प्रणाम तुला दादा, मोठा भाऊ आहेस तू, प्रणाम. गरुडानं सांगितलं, अरुणा, आईला चुकीचा शब्द बोलला, या शापातून मुक्त होण्यासाठी तू पंढरपूरची वारी करतोस. तुझं अंग लालबुन झालंय, खडे काटे घासू घासू तुझ्या अंगावरचे कातडे गेले. अरुणा, तुला मदत करतो, तू माझ्या पाठीवर बस. काय अरुणाचा विवेक असेल. अरुणानं गरुडाला सांगितलं, दादा, अरे विश्व ज्याच्या ताब्यात आहे तो तुझ्या पाठीवर बसलाय. हे ब्रह्मांड ज्याच्या ताब्यात आहे तो तुझ्या पाठीवर बसला. आता तुझ्या पाठीला कोणाचा स्पर्श होऊ देऊ नकोस. तुझ्या पाठीला जगाच्या मालकाचा स्पर्श झालाय, विटेवरच्या मालकाचा स्पर्श झालाय आणि दोन लोकांचा स्पर्श झाला. शिवजींचा स्पर्श कसा सांगू. तुम्ही पंढरपूरला महापूजा करायला जा आणि महापूजा करून विटेवरच्या मालकाची टाळू चापायला पाहिजे. शिंदे गुरुजी ती टाळू चापल्याच्या नंतर भगवान शंकराची पिंड विटेवरच्या मालकाच्या टाळूवर आहे. म्हणजे विटेवरच्या मालकाच्या डोक्यावर शंकर आहेत आणि ते विटेवरचे मालक गरुडाच्या पाठीवर बसतेत. म्हणजे पाठीवर कोण लोक बसले. भगवान शिवजी बसले आणि विटेवरचे मालक बसले. गरुडा दादा, अरे तुझ्या पाठीवर विश्वाचे दोन मालक बसलेत. भगवान शिवजी बसलेत, विटेवरचे मालक बसले. आता या पाठीला कोणाचा स्पर्श होऊ देऊ नकोस रे. नकोय. ये गरुडा, बाळा तुझा त्रास बघू नकोस माझ्याकडं. फक्त मोठा भाऊ या नात्यानं मला आशीर्वाद दे, माझ्या अंगात बळ दे, मला लोटांगण घालीत 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 तिथपर्यंत जाण्याची ताकद दे. देवाचा निरोप आला. गरुड कामा करता गेले. गरुडाच्या पाठीवर भगवान बसले. त्याच प्रांतातून जात होते. जाता जाता गरुडाच्या डोळ्यातून पाण्याचा थेंब पडला. विटेवरच्या मालकानं भगवान शिवजीने विचारलं, गरुड रडतोस का. देवा, तुमच्या भेटी करता जे खालून वारकरी चाललाय ते मा भाऊ आहे, माझा भाऊ येतो. अरुण आहे. भगवान शिवजीनं खुनेलं, प्रभू बघा, बघू आपण उद्याला. तिथी निवडली आणि त्या तिथीच्या दिवशी सकाळी सूर्योदय झाला. काही वेळेला सूर्याच्या प्रकाशामध्ये जगाचा मालक तिथं प्रगट झाला. याच्या मागचा विषय आहे का. गरुडाने एके दिवशी काय केलं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कडक ऊन तापलेलं आणि गरुड अरुणाच्या वरून चालत होता, पंखाची सावली धरत होता. तर भगवान सूर्यनारायण रागवले, गरुडा काय करायला तू. म्हणलं, अरुणावर सावली धरायलो. त्या जागेला तापून चापून बघ, ती जागा गरम आहे का थंड आहे. तर भगवान सूर्यनारायण कृपा करत होते. विटेवरच्या मालकाच्या दर्शनाकरता जाणाऱ्या अरुणाला जमिनीचे चटके लागू नये म्हणून आत्मानंद बाबाजी तितकी जागा गरम होऊ देत नव्हता, सूर्य गरम होऊ देत नव्हता. इतकी वारकऱ्यावर निष्ठा होती, इतकी निष्ठा वारकऱ्यावर. तलाट म्हणले, तुझ्या पंखाची सावली देऊ नकोस. विटेवरचे मालक आले. अरुणाचं मांडीवर डोकं घेतलं, पितांबरानं तोंड पुसलं. इथपर्यंत आलास बाळा, माझ्या दर्शनाकरता. आता तू पुढे जाऊ नकोस, इथंच थांब. त्या गावाचं नाव होतं लहुळ नावाचं गाव. अरुण हृदयाशी धरला. विटेवरच्या मालकाने वाखाणला, अरुणा माझ्याकरता किती प्रयत्न करतोस रे दर्शनाकरता. आईसाठी एक चुकीचा शब्द बोललो प्रभू, त्या शब्दातून मुक्त होण्यासाठी तुमची वारी करतोय. पाप कधीच संपलंय. तू ज्या दिवशी पंढरपूरचा रस्ता धरला त्या दिवशी तुझ्या आईला शब्द वाईट बोललास, त्याचं पाप कधीच संपलं. असं एकही तीर्थ नाही ते पाप संपवायची ताकद. ती फक्त पंढरपूरचा रस्ता आहे, फक्त पंढरपूरचा रस्ता आहे. आणि हृदयाशी धरलं. अरुणाने प्राण सोडला. ते कुर्मदास होते, त्यांचं नाव होतं कुर्मदास. आणि तिथं समाधी दिली. दृष्टांत संपला. माझे तुकोबराय म्हणतात, भक्तासाठी इतका खाली येतो म्हणून मला त्याचा दास व्हायचे गुरुजी. हे भावी माझी आस, हे भावी माझी आस, हे भावी
प्रसादाच्या पण शाहीच्या पानाला आवाज चांगला द्या. देव तुमचं चांगलं करीन. त्याच्या माग माग मलाही जरा सगळ्या आहे का नाही. हे बा शेजाऱ्याला नुकती आल्यावर आपल्याला पात्र तर येईल ना. राहते पुढच्याच बोर हो अरे महेश आहे का नाही. याच्याकरता दास्य तो शिकार. कोणाचं दास्य करायला रिकामा नाही तो भक्ताचं दास्य करतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणले मला त्याचा दास व्हायचा. एका चारवाक नावाचा नालायक होता. चारवाक कोणाला म्हणतात माहितीये का. भडवे आपल्या जन्माला येतात हरामखोर, आपल्या सोबत राहतात, आपल्या सोबत मोठं होते विकासजी, आपल्या सोबत खातेत बाबाजी आणि आपले वरखंडे काढतात. या भडव्यांना चारवाक म्हणत असतात. एका चारवाकाने प्रश्न केला. विटेवरच्या मालकाने चोखोबाच्या पत्नीचं बाळंत पण का केलं. तेव्हा देवाचं दास्यत्व करण्यासाठी लायकी लागते. लायकी. कोण्या नोकराला ठेवता तुम्ही कामावर. इमानदार. हे प्रकाशराव, ते बी प्रकाशराव, हे विकासजी, हो सरडाजी. कोण्या नोकराला ठेवता कामावर इमानदारीनं. तुम्ही बाजूला गेल्यावर तुमचे बंडला हाणणाऱ्याला ठेवता का. येडाय का पंढरपुरातला मालक वकील साहेब कोणाला बी दास्यत्व द्यायला. त्याचा दास होण्यासाठी बी लायकी लागते. आणि तो बी कोणाचंही दास्यत्व करत नाही त्याची पण लायकी लागते. मुद्दा सांगतो का दास व्हायचं. 27 दिवस विटेवरच्या मालकाने बाळंते धुतले. चोखोबाची बहीण झाला सारंगधर, वहिनी उघडा दार हाका मारी. दास्यत्व केलं. बाळा त्याचा वास किती घाणेरडा असतोय. जिनं बाळांत पण केलंय तिला विचारा. याच्या पलीकडे जो वैद्यकीय क्षेत्रातला गायनिक आहे म्हणजे प्रसूती तज्ञ, डिलिव्हरी तज्ञ, बाळंतपणाचा डिलिव्हरी करणारा जो डॉक्टर आहे त्याला विचारा बाळ जन्माला आल्यावर किती घाण असती, काय परिस्थिती असती. माझ्या लहानपणी आमच्या गावाला करपरा नावाची नदी आहे, मसुबाचा डोह म्हणते, आणि तिथं खडक आहे. ज्या घरची बाई बाळंतीन झाली त्या घरचं धुणं मसुबाच्या खालच्या उताराला धुत होते. त्या बाईनं खाली धुणं धुवायला नेलं की समजायचं यांची इथं बाळातीने, नाही तो बायका बोट मोडीत होत्या, इथं धुणं धुवाली माय. त्या दगडाला चिटकत होती का ती घाण. नदीचं पाणी होतं ते, पण धुत नाहीत बायका. कोण. आपल्या विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याचे हात किती पवित्र असतील. आणि त्यानं 27 दिवस बाळांती धुतले. त्याचे 2 मुद्दे सांगतो तुम्हाला. भगवंत दासाचा दास होतो एक, आणि भक्त सुद्धा किती गोड असावा याचे 2 पुरावे. ती गरज नव्हती सांगायची पण सांगतोय तुम्हाला, कारण यांनी संसारात नीट वागावं. कारण विश्वातलं सर्वात मोठं नाविन्य काय असेल त्या देशाची स्त्री आहे. माझ्या वारकरी संप्रदायाने इतकी मोठी प्रसन्न मनानं दखल घेतली तुमची. राज्य राणी व संपत्ती. ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य राणी व संपत्ती. कारण माझ्या माईंनो बाप हा 25% मुलाला सानिध्य करू शकतो, पण 75% मुलगा माईच्या हातात असतो. म्हणून तिची संस्काराचे सूत्र गोड असावा उद्या. कारण उद्या जन्माला येणारे भविष्यातले या भारताचे तारे घडवायची ताकद या देशातल्या स्त्रीत आहे. म्हणून तिनं चुका करता कामा नये. अहो दास झाला विटेवरचा मालक, उगा होत नाही दास. का त्या विटेवरच्या मालकाचे दास झाले तुकोबाराय. ह्या दोन्ही गोष्टी ऐका तुम्ही आत्ताच्या कडव्यात. आणि पुन्हा एक मुद्दा मांडतो आणि आपल्या वेळेत सोडू. मी तुम्हाला त्रास देणार नाही, मलाही सकाळी दूर जायचं. पुन्हा बैल किती महागडे असावं पण आपला बांध आला की आऊत आखड पाहिजे माणसानं. पुढचा मारीन ना आपल्याला त्याच्या केळीत गेल्यावर. गंज जमीन चांगली वापसावर आहे पण त्याच्या केळीत कशाला घालायचं. आपण वेळेत केलं पाहिजे. चोखोबाच्या वडिलांचं नाव होतं रानोबा नावाचे वारकरी. फार निष्ठावंत पंढरपुरातल्या मालकाची वारकरी होते रानोबा. महिन्याची वारकरी होते. कुळशूद्राचं होतं. वारकरी संप्रदायात जातीचा संबंध नाही. बरे काही पुरावे सापडतील पण पुढे सरकतो. थकला महात्मा. मंडळी जात राहिली. चोखोबारायने आपल्या वडिलांची सेवा केली.
राजेहो, जो आपल्या घरातल्या ज्येष्ठ लोकांची सोय करतो का, त्या लोकांकडे दोन लोकांची दृष्टी असते. माझ्या विटेवरच्या मालकाची, माझ्या काशीतल्या मालकाची त्यांच्याकडे दृष्टी असते. हो, सासू सासऱ्याला नीट स्वयंपाक देत नाही आणि महादेवाला गुंडी गुंडी पाणी घालायली, तिला बघायला इतका येडा आहे का महादेव? गोळ्या संपल्यात का देवायच्या? हा, सासू सासऱ्याला पोळी गरम देत नाही, सासऱ्याला गरम पोळी देत नाही आणि पहाट उजळलं की डोसक्यावर घागर घेऊन महादेवाला घालायली. हा, भिताड अंगावर पडन तू, या भिताड जेसीबीनं उकरून काढावं लागन तुला. जित्या देवायला तिकडे तिकडे फिरवायला लागली आणि मी महादेवाला माणसाला मधात जाऊ देईन. हो, कोणकानी सांगितलं यायला तर बाबा बाबा तेव्हापासून मला पण ती बाई म्हणले होय बाहेर. अरे मी म्हणलं गिरगाव करेन मी, होय बाहेर, होय मंदिर कोल्ड हो द्या ना. हे आपल्याकडे काय नाही, एकदा घंटा बांधली ना बास बास ती सुरूच वाजत राहते. मग मांजराला बांधली काय, कुत्र्याला बांधली काय. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य ही तृण मानावे. नीतिशास्त्रामध्ये, पुराण क्षेत्रामध्ये, वेद प्रणालीत ज्या ज्या गोष्टी आहेत त्या करायच्या असतात. उद्या गिरगावकरांना 2-3 गोष्टी सांगायच्या, बसला तुम्ही दळीत. जिवंत देवांची उपासना करा. माझ्यासोबत एक पोरग कधी मध्ये फिरत होतं, पंढरनाथ बुवा. मला नंतर कळालं ते मायबापाला नीट बोलत नाही. म्हणलं गाडीतून उतरतो यामुळं मी गाडी उलथन. तू मायबापाला नीट बोलत नाहीस भडव्या, आणि तू आमच्या गाडीत बसायला मै पिशू घेऊ नको. माझे हात चांगले येतं, उतर खाली, तू उतर. हो, जो मुलगा आई वडिलांची सेवा करीत नाही, वैजनाथ बुवा तशा नालायकाला जवळ येऊ द्यायचं नाही. त्याचं पाप आपल्याला फेडावं लागते. आई वडिलांसारखा देव दुसरा कुठलाच नाही. आई वडील प्रत्यक्ष देवाचे रूप. वडील थकले, आंघोळ घालायचे चोखवर, स्नान घालायचे वडिलांना. शेवटच्या टप्प्यात स्वतः जेव घालत होते, हात हालत होते, जेव घालायचे. एक दिवस इतके थकले, इतके थकले, इतके थकले, इतके थकले की स्वतः काहीच करता येत नव्हतं. आणि एके दिवशी थोडंसं जेवण झालं. नको म्हणत होते, चोखा नको रे, आज आदेश आलाय मालकाचा, तू खाऊ नकोस. बाबा खा ना. इतक्या दिवस मी लाकडं फोडले, गरम भाकरी कोणीच दिली नाही, शिळ्या देत होते, आज गरम भाकरी दिली. रानोबा नावाच्या वारकऱ्यांनी चोखोबाऱ्याला सांगितलं, बाळा माझ्या वडिलांची पिढी गेली, माझी पिढी गेली, तुझी अर्धी पिढी गेली, पण आत्तापर्यंत कोण्याच बाईनं लाकडं फोड्यावर गरम भाकरी दिली नाही. आज तुला दिली कशी? मग तीच इच्छा आहे बाबा, याच्यातली चतकोर तुम्ही गरम खाणं. नकोय रे, खाऊ घातली. इतकी श्रद्धा वडिलावर. 4-2 दिवस निघून गेले. एके दिवशी दुपारची वेळ आहे, विटेवरचा मालक दास होतोय, पण उगा दास होत नाही बरं का, दास होतोय म्हणून त्या देवाचा दास व्हायचंय. कोण? शेंदरी हेंदरी कोण पूजी, ह्या देवाचा दास नाही व्हायचा, नाही व्हायचा. ज्या देवाला बोकड्या लागतो त्या देवाचा दास तुम्ही कशाला व्हाता? एक बाई भेटली. म्हणलं बाई लेकरू गोंडस आहे. हो हो, पिराला बोकड्या कापल्यावर झालं. मी म्हणलं बाई तुझ्या मालकाला कापलं असतं तर 5 झाले असते. आडवा कापायचा असता तू हा मालक. हो, कमरापासून खाली माणसाने खाल्ला असता आणि वरून बायानं खाल्ला असता. तू बोकड्या काऊन कापला? गरीब शिळीचं पोरग हिवराचा पाला खाणार. आणि लय तुझ्यात हिंमत होती तर चिता कापायला पाहिजे होता, वाघ कापायला पाहिजे होता, सिंह कापायला पाहिजे होता. शेपुडीचं पोट्ट कापलं गरीबाचं. आणि असा देव कोणता आहे बोकड्या खाल्ल्यावर तुला नातू द्यालाय? हा, मला दाखव तरी ते देव. जो बोकड्या खातो ते देव. आणि बोकड्याला अक्कल आहे का? जन्माला आलेला बोकड्या 3ऱ्या दिवशी त्याला बहीण कळत नाही. एकायताजा सुते शुभयम एकाम स्त्रीत्वाम पुरुषार्थ भयेताम
कामाम वरुतान बसतायाम त्रिदिनत्रय जायते. इतकी मस्तळलेली अवलाद बोकड्याची, एका शेळीला एक पाठ आणि बोकड्या झाला तर 2 रात्र संपल्याच्या नंतर 3री रात्र पहाच्या अगोदर त्याच्या अंगात काम उत्पन्न होतो. अशा बोकड्याला कापल्या पूर होत असते. हे तुमच्या थुतराईचे चौदी पूर्ण करण्यासाठी नाटक येतात. हो, ह्या नालायकाच्या जिभीची चोचली पूर्ण करण्यासाठी नाटक आहे. देवाला बदनाम केले वकील साहेब, बदनाम केले. हे लोक, एक जण म्हणला साहेबाचं वर्णन करू लागलो माझ्यापाशी एक जण, आमचे साहेब कीर्तनात येतात बरं का, आमचे साहेब काय सांगायचं तुम्हाला, राजे हो भागवताच्या आरतीला जातात बरं का, आमचे साहेब कोणी गोरगरीब मेला की त्याला खांदा देतात बरं का, आणि आमचे साहेब त्या ठिकाणी पिराला कंदुरी असल्या लिंबन कांदे खिशात घेऊन जातात बरं का. तुला आणतो या साहेबाला पैठणच्या तळ्यात टाकाव भडव्या. विठाला विठाला असा पुरावा दिला की वैकुंठवासी नथुराम बाबा केहाळकर म्हणायचे कोटीची नोट, कोटीची नोट, ही लाखाची हजाराची नाही, कोटीची नोट. त्याचं कारण सांगू का तुम्हाला, का आनंद, कारण वक्ता बोलत असताना पोषक प्रमाण दिलं की असा धर्म सिद्धांत आहे की वक्ता सरळ रस्त्यानं चाललाय, याची ती पोच पावती आहे. नाही तर अभंग नदीला, कडवतळ्याला, हो भजने बस स्टँडला, पकवादे जिंतूरला, माईकवाला तिकडच, आणि मग श्रोते तर मग काय विषयच नाही, त्याला विषयच नाही. हो, प्रमाण आलं पाहिजे, प्रमाण, त्याचं नाव वारकरी. दुपारच्या वेळेला धोत्र भरलं, बाथरूम झाली, वाढवा जरासा आवाज, करा करा, बाथरूम झाली दुपारी, आवाज दिला, चोखा जी बाबा बाळा एकदा आंघोळ घालावं लागते. घातली ना बाबा सकाळी आंघोळ तुम्हाला. हे बाळा, काविटेवरच्या मालकाचा दासा, तुकोबर आहे का म्हणतात, जन्मोजन्मी तुझा दास. कशा करता म्हणतात याचा पुरावा आहे का, उदाहरण क्रमांक 2. बाळा तुला काय सांगू रे, अपमान केला रे शरीरानं आज, अपमान अपमान केला शरीरानं. उभ्या आयुष्यात कधी असा अपमान झाला नाही, आज अपमान केला, कंबर भरली माझी. ठीक आहे बाबा. मुलगा होता तो, वडिलांना उचललं. ज्या वेळेला चोखोबरायला रानोबा नावाच्या वारकऱ्याला आपल्या मुलानं चोखोबानं असं हातावर धरलं का, त्यावेळेला सूर्य टसटस रडत होता. याला म्हणायचं सेवक, याला म्हणायचं सेवक. आणि दगडावर नेलं, बोरीचं झाड होतं, तिथं दगड होता. कशाच्या बाथरूम होत्या आता. परवाला 53 कोटीचा बंगला पाहिला मी एका माणसाचा, 53 कोटीचा. 9 कोटी 28 लाखाचं सागवान होतं त्याच्या घराला. ते काय सासरा नाही, साडू नाही, असंच कीर्तनाला गेलो त्याचे तर घर पाहिलं, घर पाहिलं. 23 फूट उंचीचे दरवाजे, छताची उंची किती असेल मला, घरात किल्ला. हो, घरात किल्ला. परवाला घर पाहिलं नाही, 7-8 दिवस झाले असतील ते घर पाहिलं. सुजा होता ना रे तू. हो, पहिल्या बाथरूम माझ्या लहानपणी तुराट्याच्या केलेल्या, पळाट्याच्या केलेल्या, पानगावताच्या केलेल्या साध्या बाथरूम होत्या. डोक्याला लावायला तरी काय होतं, जुन्या बायकायला ते वारुळाची माती. बाप्पा त्या बाथरूम मध्ये पाहिलं तर मी म्हणलं आपण काय काय अंगाला लावा. मी म्हणलं काहीच लावायचं नाही, चुकीचं अंगाला लावलं तर अंग सुजून याचं, त्याच्यामुळं लावूच नको बाळ्या. आणि बटन दाबलं तर इतकं कडक पाणी आलं की त्याच्यात गार कुठून घ्यावं कळलंच नाही. मी टावेलचा कोपरा बुडीला आणि अंग पुसलं बाहेर आलं. झाली का आंघोळ म्हणले झाली.
हा आमच्यावर घेतल्यावर इतकी खसखस पिकती होय तुमची, इतका येडगळे होय बाळू. हा 3825 गाव महाराष्ट्रातले फिरले, त्यानं बांधला असन 53 कोटीचं घर असतील त्याच्याकडे पैसे, पण मी इतका येडपट आहे का, मला बाथरूमच्या तुट्या कळणत का. आमच्यावर घेतली की तुमची बी खसखस पिकती राव. बोलायचं असतं येरी चलत राहते. ते बी बुवा कशाला कोणाला घरात येऊ देईन, वारकऱ्यालाच येऊ देईल. ताकद किती वारकऱ्यांची. म्हणून आमच्या लोकांनी नीट वागलं पाहिजे. मला असं वाटतंय ज्या घरची बाईची तिची चप्पल पाहायला भेटत नाही ती आम्हाला भाताव तूप वाढीती हो. इतकं संप्रदायावर प्रेम लोक करते. आमच्या लोकांनी नीट राहिलं पाहिजे. विठाला विठाला सात्विक सदाचारी वृत्ती ठेवली पाहिजे. असो सूर्य रडत होता. वडिलांना खांदा धरला एका हातानं, एका हातानं पाण्याचं गाडगं हातात घेतलं. पण धुवा कसं आता कंबर. एका हातानं शरीर धरलंय, एका हातात पाण्याचं मडकं आहे. धोत्र सोडायचं कोणी, कंबर धुवायचं कोणी. धुवा आप्पाजी, कोण धुवायची कंबर. 10 मिनिटाच्या नंतर पाहत होती बायको आपल्या मालकावर संकट आहे. हळूच कोण जवळ गेल्या आणि बांगड्या माग सरकिल्या. तिला होत्या बांगड्या घालीत होती बांगड्या. तिनं अशा बांगड्या माग सरकिल्या. कशा करता, आपल्या बांगड्याचा आवाज सासऱ्यानं ऐकू नये. उद्या ते म्हणतील कोण आले, पाठीमागून उभी होती. बांगड्या घातल्या पाहिजे. असं बांगड्या. आमचे मित्र म्हणले महाराज माझी बायको ऐकच ना. मी म्हणलं मग मला घाल तिच्यावरच्या. तू ऐकन ना आमचे कान हाणतू काय तू. बांगड्या घातल्या पाहिजे. आपल्या संस्कृतीमध्ये बांगड्या आहेत. 2 तरी घातल्या पाहिजे. घालावं बांगड्या. बांगड्या अशा माग सरकिल्या. जवळ आले. मालक एक काम करू, मी तुमच्या बाबांची कंबर धू. नको म्हणते. सोयरा माझे बाबा तुझे सासरे आहेत आणि सासऱ्याचं उघडं शरीर सुनानं पाहू नये. सासऱ्याची कंबर धुवायचा अधिकार सुनात आहे, पण नाही धुतली तरी चालते. तू शेवटी सोनेस. पण एक काम करा ना मालक, एका हातानं तुम्ही तुमच्या बाबाला धरलं, एका हातानं तुमच्या हातात पाणी आहे. मग कमरेचं धोतर कोण सोडणार, कंबर कोण धुणार, हे तुम्हाला 2 हातानं कसं करता येणार. मग एक काम कर सोयरा, एका हातानं माझ्या बाबाचा खांदा धर आणि एका हातानं तू डोळे झाकून पाणी टाक. डोळे झाकून एका हातानं पाणी टाक. मी बाबांचे धोतर सोडीन आणि कंबर धुईन. तिनं सांगितलं नाही मालक, एक विनंती करते. माझे आई वडील तर वारलेत, तुमची आई वारली, तुमचे बाबा जिवंत आहेत. पण एक लक्षात ठेवा, तुमच्या बाबाला कंबर धूपर्यंत सासरा समजित नाही, स्वतःचा बाप समजिते. तुमच्या बाबाला मी माझा सासरा समजणार नाही, मी स्वतःचा पिता समजिते. आयुष्यभरात हळदीच्या अंगाने आले तसं तुम्हाला काहीच मागितलं नाही मालक. एकच भीक मागते, मला सासऱ्याची कंबर धुवून द्या. वकील साहेब पोरानं खांदा धरला, पोरानं पाणी टाकलं, सुनेनं धोतर सोडलं आणि सासऱ्याची कंबर धुतली. धोतर नेसवलं, पाठीमागून होत्या. चोखोबाऱ्याने उचललं, बाजेवर ठेवलं. विद्वान महात्मा होते, विटेवरच्या मालकाचे निष्ठावंत वारकरी होते. योगास आला. दुसऱ्या दिवशी सकाळी आवाज दिला, चोखा जी आज दुपारी जायचंय मला. माध्यानी सूर्य आल्याच्या नंतर मला जायचंय रे. दक्षिणेच्या राजाचं मला आज आमंत्रण आहे चोखा, मला जायचंय. एक विनंती करू चोखा, माझ्या बाजेपाशी तू भजन करीत बस रे, मला आज जायचंय. काय लोक असतील हो. म्हाताऱ्याचा अधिकार सांगू राजू तुम्हाला. पंढरपुरातल्या मालकाने स्वतः चोखलेला आंब्याचा प्रसाद अर्धा आंबा चोखला आणि अर्धा रानोबा नावाच्या हातात टाकला होता, वारकऱ्याच्या हातात. हे तुला आंबा,
आणि तो आंबा घरी जाऊन पत्नीला दिला. प्रसादानं लेकरं होत नाहीत, लेकरं लग्न झाल्यावरच होत असतात, पण प्रसादातली लेकरं सात्विक होत असतात. मी म्हणत नाही 900 कन्या पुत्र होती, माझ्या मालकांचं वाक्य. लेकरं लग्न झाल्यावर होतात, पण आशीर्वादातली लेकरं सात्विक जन्माला येत असतात, सदाचारी जन्माला येत असतात, पुण्यवान जन्माला येत असतात, पावन जन्माला येत असतात. जन्मोजन्मी तुझा दास का याच्यावर सांगतोय. आणि म्हणून त्या मुलाचं नाव चोखोबा ठेवलं होतं. म्हणून त्या मुलाचं नाव चोखोबा. चोखोबा जवळ बोलिलं, चोखा माध्यान्ही सूर्य आल्याच्या नंतर मला सगळ्या मालकांचा आज निरोप आहे, मला हे लोकातली यात्रा सोडायची. पण मला एक विचारायचं चोखा, माझी काल कंबर कोणी धुतली रे? कोणी कंबर धुतली? मी धुतली बाबा. डोळ्यातून पाणी आलं होते. बाबा का रडता? चोखा आयुष्यभर पंढरपुरातल्या मालकाच्या वाऱ्या केल्या, सगळ्या नदीला गेल्या. का? खोटं बोलणारा पोरगा तो माझ्या पोटी जन्माला आला, याच्याकरता माझं सगळं पुण्य मातीत गेलं. डोळे भरून आले आणि सांगितलं, बाबा तुम्हाला राग येईल याच्याकरता खोटं बोललो. अरे चोखा, शरीर जरी म्हातारं झालं असेल, पण विटेवरच्या मालकाचं भजन करून 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 माझं मन इतकं प्रसन्न आहे, माझी बुद्धी इतकी तल्लक आहे. मला कळालं रे कोण माझी कंबर धुतली. माझी कंबर धुताना मला बांगड्याचा आवाज आलता. विवेक काय असेल डोकं विचार कर, काय नाविन्य असेल त्या डोक्यात, काय शक्ती असेल त्या बुद्धीमध्ये. मला काकणाचा आवाज आला, बांगड्यांचा आवाज आला. ठीक आहे, कोणी धुतली कंबर? जिचा माझा आणि पाणीग्रहण जिच्याशी केलंय, माझा अंतरपट जिच्यातून सुटलाय, ती माझी पत्नी अगोदरच देवादारी गेली. आणि माझी मुलगी बुलढाणा जिल्ह्यात मेव्हणा राजा नावाच्या गावात आहे, तिचं नाव निर्मळ आहे. ती इथपर्यंत कशी येईल रे? मी सोलापूर जिल्ह्यात आहे, ती बुलढाणा जिल्ह्यात आहे, इतक्या दुरून येईल कशी? माझी पत्नी तर देवाच्या दारी गेली. आणि पुरुषाची कंबर धुवायची 2 स्त्रियांना अत्यंत अत्यंत गोड मुभा आहे. बायकोनं मालकाचं शरीर धुणं काही वावगं नाही, आणि मुलीनं बापाचं शरीर धुणं याच्यात काही लाज मर्यादा शरम काय? बाप आहे शेवटी, तो त्यानं जन्म दिलाय, त्याच्या पिंडापासून हिचा जन्म झालाय. मग हिने बापाला उघडं पाहिलं का? काय त्याच्यात एवढं वावगं आहे? बाबा एक सांगू, तुमची कंबर तुमच्या सुनबाईनं धुतली. सुनबाईनं धुतली तुमची कंबर, ठीक आहे. डोळे झाकले, डोळ्यानं नाही रडलं म्हातारं, अंतःकरण रडत होतं. चोखा सुनबाईची भेट करून देतो. आवाज दिला, सोयरा जी मालक जी. नवऱ्याला जी म्हणणार बाई आहे काय ते एखादी? हात वरी करा, तिच्या चपलाचं मंदिर बांधतो मी आमच्या गिरगावला. हा, तिच्या चपलाचं मंदिर बांधतो. येडा आहे महादेव तुमच्या हातचं पाणी घ्यायला? हा, येडे भगवान शिवजी. महाराज घरी आल्यावर काजू टाकून दूध देते, नवऱ्यांच्या आकर म्हणल्यावर सकाळीच प्यालता म्हणती. छत अंगावर पडन, छत छत छत. चुरा होशीन असं वांग दाबले आणि टमाटर दाबले आणि चुरा होशीन चुरा. सगळा नाटकी परमार्थ हो, सगळे नाटक नाटक. ते येडा आहे, त्याला कळत नाही. आजपासून इथल्या 50 बायकांनी 51 बायकांनी उद्यापासून मालकाला मालक म्हणायचं. काय तुमचा तोटा होईन गिरगावकर भरून देईल. मालक म्हणायचं नवऱ्याला मालक. येडेवानी रामे का काय रे? म्हातारा दर्शनाला गेलाय, स्वयंपाक झालाय, त्याला म्हणा गिळायला ही गुरख्याला बोलायला काय तू रे? हा, ही चुडसन तू या जिबीला झोपीत झोपीत ही चुडसन. वरून पाडा का ते वरून? नालायकपणाचं कळस असतो. तुम्ही चुका करायच्या नाही माझ्या माईनो, पाया पडतो तुमच्या. तुम्ही चुका करायच्या नाही. का? तुम्ही केलेल्या चुका लेकराच्या डोक्यावर पडत असतात. सगळ्यात मोठं पाप आईचं असतं, आणि त्या पापानं लेकरं भ्रष्ट जन्माला येत असतात, भ्रष्ट. म्हणून तुम्ही चुका करायचं काम नाही.
फार मोठं नाविन्य. नाही तर तुम्ही म्हणतात मेला आमचोच बॉम्ब टाकी तू हवी. माझ्या भारताची संस्कृती टिकवायची ताकद तुमच्या हातात आहे माझ्या माईंनो. अहो रयतेचे राजे घडवले तुमच्यातल्या एका बाईनं, माझी जाऊ आईसाहेबांनी घडवले. माझ्या माईंनो धर्माचा मूर्तिमंत पुतळा महाराणा प्रताप घडवले, 9 महिने पोटात सांभाळले, तुमच्यातल्या एका बाईनं सांभाळले. माझ्या माईंनो तुमच्यातल्या एका बाईनं सांभाळले. याच्याकरता तुम्ही मोठ्या आहात माझ्या माईंनो, चुका करता कामा नये. असो सोयरा जी ये इकडं ये. चोखा मला उठून बसवतो, उठून बसिलं राणूबा नावाच्या वारकऱ्याला आणि हातानं खुनीलं, सुनबाई बसा पायथ्यावर. कशी बसन सासऱ्याच्या बाजावर? नकोय मामांजी तुमच्या बाजावर नकोय, मी कशी बसू? ती त्या काळातली बाई होती हो, त्या काळातली. आदर करी जा माझ्या माईंनो, आदर करी जा. बा 1425 गडी होते प्रकाशराव, पण एवढ्या श्रीमंताची मुलगी तुकोबरायच्या संसारात एका लुगड्यावर राहिली, पण एकदाही दखल केली नाही. माझ्या मालकाची परिस्थिती नाजूक होती, मी संसार केला. एकदा सुद्धा दखल नाही, एकदा सुद्धा दखल. अहो एका दारातून चाललो, एकादशी होती, भैमुगाच्या शेंगा त्याची म्हणले या महाराज फराळाला. मला बोलिलं ते गावरान भैमुग पकरू महाराज काय म्हणते त्याला? पिस्तोल्या भैमुग. 2 सरळ सोले आणि एक असा वरी असतो, पिस्तोला आणि शेंगा असते ती. आरतीत आल्या असत्या ना त्या शेंगा, त्याला पिस्तोल्या भैमुग म्हणते. गावरान भैमुग पाहिला जुना गावरान, लाल चुरत शेंगादाणे अशी, ते खाण्यासाठी बी गोड लागते. आणि मग मी गेलो फराळाला. आता शेंगदाणे गावरान होते, फुकट खाल्ल्यावर वर्णन करावंच लागतं ना. यजमान तुम्हीच आहेत का? जाता थांबा मात्र. आणि मी म्हणलं काय काकू काय शेंगा आहेत? हा माया माईनं दिल्या. म्हणजे माहेरातल्या भैमुगाच्या शेंगा आणल्या तर तिथं तिची माईच केली. मी गुळाचा खडा खाल्ला, शेंगा खाल्ल्या, पाणी पिलो, पुन्हा चहा प्याला आणि मग सांगितलं काकू तुमच्या माईनं फक्त शेंगात दिल्या, पण याच्या माईनं तुम्हाला हेव द्यालाय. याला जरासं चोंभाळणं त्याच्या माईला. तुझ्या माईनं शेंगात दिल्या, 9 तासाच्या नंतर त्या गावखरात जात्यात. किती वेळ पोटात राहते त्या? भाषा जरा कडक वाटायली माझी नाही का? तुम्ही खपक्या घाणानं नीट होत नाहीत तर सोनाराच्या मुचकुनीनं का होता नाच नीट? हा तुम्ही मला 1.5 महिना म्हणले संस्कृतात बोलायचं तर इदन्न मम भयजास्वनी लांबर भासो भयर व्याप्तिरस्ततेवच यत्तिन्मखाति सर्व सूत्रेषु भयजायते कलाभास कृतिम यत पंचाननो अधिष्ठितं वैजापुर क्षेत्रेण ग्रामस्थो सर्ववतिनः सर्वजिता अखंडो नाम चिंतनो नामो भैर्मखेषु अन्नपूर्णास्ततेवच पूर्णविद्यायां सर्वशास्त्रो सन्मता यज्जायते पंचक्रोशी तत्रः नामदेवाधिष्ठितं सर्वजायते पूर्णा सर्वक्षेत्रेण भयस्थिता बालवृद्धान् भयजाये. काय कळालं तुम्हाला? गेलं सगळं त्या कारण. म्हणून या साध्या भाषेत बोलावं लागते. नाही म्हणलं बाई चोंबाळी जाय त्याला बी, त्याच्या माईनं तुला हेव देलाय. एकाही बाईने हेव नसता दिला तर तुला संन्याशीने व्हावं लागलं असतं. बघ मी साडी नेसून वेळेवानी काय करते. कधी कधी घरच्यांचा आधार करी जा माझ्या माईनं. चला बस बाई. बसत नव्हती, डोळ्याला पाणी आलं सासऱ्याच्या. सोयरा बस माय, बस माय. सुनाल माय म्हणले बस माय, बस 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 माय बस. ठीक आहे बाई. माझी कंबर धुतलीस? हो मामांजी कंबर धुतली. आला दिसून बाईचा हात हातात घेतला, हाताला चोंभाळलं. कतकत 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 अंतकरण भरून आलं. बाई सासऱ्याची कंबर एक तर बायको धुवू शकते किंवा मुलगी धुवू शकते ग बाई. विश्वाच्या पाठीवर मी नशिबवान सासरा आहे ज्याची कंबर जगातला अशी एकमेव सून आहे. तू माझी कंबर धुतलीस, तू माझी कंबर धुतलीस बाई. बाई विटेवरचा मालक, काशीतला मालक तुझं कल्याण करील. हात खाली सोडून दिला आणि शेवटी आयुष्य संपत आलं त्यावेळेला आकाशाकडे मुद्रा केली आणि डोळे झाकून विटेवरच्या मालकाची मागणी केली. देवा देवा
आयुष्यभर तुझ्या वाऱ्या केल्यात रे, आवाज कडक, आयुष्यभर तुझ्या वाऱ्या केल्यात, आतापर्यंत काही मागितलं नाही रे. मेलेली जनावरं माय गावाच्या बाहेर नेऊन टाकली, रस्ते झाडे, लोकांच्या घरी अन्नदान असेल तर सरपण फोडे, त्या शिळ्या पात्या भाकरीवर, शिळ्या भातावर, ताकाच्या पाण्यावर जगलो रे देवा. काही मागितलं नाही, पण जाता जाता एक मागतोय. देवा, क्रांती केली माझ्या सुनानं, क्रांती. अरे जिनं सासऱ्याची कंबर धुवावी, जिनं सासऱ्याला बाप समजावा, अशी सून मला प्राप्त झाली. पण एक लक्षात ठेव देवा, जर आधा कदा योग आला तर माझ्या सुनबाईवर जर कधी प्रसंग आला तर तुझ्या पवित्र हातानं तिचं घाण काम कर, तुझ्या पवित्र हातानं तिचं घाण काम कर. प्राण सोडा वकील साहेब. आणि काय दखल घेतली पंढरपुरातल्या मालकानं. एका वारकऱ्यानं सांगितलेलं काम, एका वारकऱ्यानं सांगितलेलं काम, एका वारकऱ्याच्या बायकोचे बाळांते 27 दिवस धुतले. वारकऱ्यासाठी जगाचा मालक इतका खाली येतो, म्हणून पुन्हा पहिलं कडवं, दासाचा दास होतोय त्याचं दास्यत्व करायचे. बोलोबा महाराज वारीला निघाले. मुक्काम दर मुक्काम वारी चालत होती. घरातल्या सगळ्या लोकांनी विरोध केला, यावर्षी वारीला जाऊ नका, शरीर थकलं होतं. महाराज तारुण्यात काही काही गोष्टी केल्या पाहिजे. 35-40 वलांडली ना, 50-55 पर्यंत, फार काय झालं तर 50 पर्यंत, 40 ते 50 या 10 वर्षाच्या काळात पारमार्थिक क्षेत्रातला आनंद घेतला पाहिजे. ठीक आहे, बालपण शिकण्यात गेला असेल, खेळण्यात गेला असेल, मधला काही टप्पा संसार जमवण्यात गेला असेल, पण त्या 10 वर्षाच्या काळात मला असं वाटतं प्रपंच करून पण थोडासा वेळ बाजूला काढून तीर्थयात्रा केल्या पाहिजे. 80-85 झाल्यावर ज्याच्या संघ गेला त्याची बेजारी,